अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आपण सर्व महिला स्वामी सेवेत खूप मग्न झालेला आहोत। खूप काही स्वामी सेवा आपल्या चालू आहेत। स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय आपण वाचत आहोत। त्याचप्रमाणे माळ जप करणं आणि त्यानंतर तारक मंत्र या सगळ्या सेवा बऱ्याच जणांच्या यापैकी कोणत्या ना कोणत्या सेवा चालू आहेत। त्यातच मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे उपवास चालू आहेत। बऱ्यापैकी सेवा चालू आहेत। तरी सुद्धा काही जर आपल्याकडे अडचणी असतील, बघा खूप काही सेवा करून आपल्या घरामध्ये ना अडचणी असतात। मग एवढ्या सेवा करूनही, इतक्या सगळ्या गोष्टी करूनही घरात अडचणी का येतात, का आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, असा आपल्याला प्रश्न पडत असतो। यामुळे माता लक्ष्मीला आपल्यावर म्हणजे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होण्यासाठी एक आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करत आहोत। आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते। तर ती सेवा कोणती आहे? मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मागच्याही वर्षी बघा, आपण मागच्याही वर्षी सत्यनारायण केलेले होते। तर 5, 7, 11, 21, 51, 108 असे हे सत्यनारायण करायचे असतात। बऱ्याच जणांनी मागच्या वर्षी सुद्धा सत्यनारायण केलेले होते, त्यांना बऱ्यापैकी फरक जाणवलेला आहे। घरामध्ये खूप म्हणजे खूप फरक जाणवलेला आहे। तशीच सेवा आपल्याला याही वर्षी करायची आहे, परंतु अनेकांचे प्रॉब्लेम्स असतात, काही अडचणी असतात, कोणी कामाला जाणारे असतं म्हणजे ऑफिशियल असतात, किंवा अशा काही बायका असतात की त्यांना घरात राहून सुद्धा बऱ्यापैकी अडचणी येतात। तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? पहिला प्रश्न असा असतो की आता हे सत्यनारायण करायचं म्हणजे घरातली महिला म्हणजे तिला खूप काही कामं असतात। आणि जसं मी सांगितलं सुरुवातीला, मार्गशीर्ष महिना आहे, खूप काही सेवा आपण करत आहोत। त्यामध्ये सत्यनारायण ही सुद्धा तितकीच प्रभावी, तितकीच म्हणजे खूप आपल्याला फलदायी ठरणारी अशी एक सेवा आहे। तर तुम्हाला जर 108 सत्यनारायण जमत नसतील तर त्यापैकी कमी करू शकता, 51 करू शकता किंवा 21 करू शकता, मागे मागे या 11 करू शकता, किंवा नाहीच जमलं तर 5 सत्यनारायण तरी तुम्ही कराच, असं मी तुम्हाला खूप हक्काने सांगेल। का तर 5च सत्यनारायण केल्यानंतर तुम्हाला स्वतः तुम्ही म्हणणार की खरंच फरक जाणवला। म्हणून तुम्ही केलं नसेल ना तर करून बघा, आणि ज्यांनी केलं आहे ना कृपया त्यांनी कमेंट करा। म्हणजे व्हिडिओ बघणारे कमेंट जेव्हा वाचतात ना तेव्हा त्यांना विश्वास होतो की हो, या सेवेने खरंच आपल्याला फरक जाणवतो। म्हणून तुमची कमेंट ही अतिशय महत्त्वाची आहे की सत्यनारायण आपल्या घरात केल्यानंतर आपल्याला किती फरक जाणवतो। ज्यांना माहित नाही त्यांना असं वाटत असेल की सत्यनारायण म्हणजे खूप दुसरी, जसं आपण सत्यनारायण करत असतो म्हणजे आपण एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सत्यनारायण करत असतो त्या पद्धतीचं सत्यनारायण नाही। पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करतो, केंद्रातील सगळ्या महिलांना, स्वामी सेवेत असणाऱ्या सगळ्या महिलांना ही सेवा माहिती असेल तर कृपया त्यांनी सुद्धा कमेंट करा की तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे कसं वाटलेलं आहे। दर पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायण करता तर तुम्हाला काय फरक जाणवलेला आहे ती कमेंट नक्की करा। आता बघा, पौर्णिमेचा सत्यनारायण याबद्दल मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, माझ्या चॅनलवर तो अपलोड आहे। आणि त्या पौर्णिमेच्या पूजेमुळे मला काय फरक जाणवला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। आणि पौर्णिमेची पूजा डिटेल अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर। तुम्ही व्हिडिओज ऑप्शन मध्ये गेले तर तुम्हाला ते नक्की मिळेल, नक्की बघा। तर मी शॉर्टकट तुम्हाला सांगते की ती मांडायची कशी आहे तेही तुम्हाला मी सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, सर्वात महत्त्वाचं, घरात जर अडचण येत असेल तुम्हाला, पण तुमच्या घरात तुमच्या व्यतिरिक्त करणारे कोणी असू द्या, तुमचे मुलं मुली किंवा तुम्ही मोठी फॅमिलीतलं असाल तर तुमची बहीण असू द्या किंवा ननंद असू द्या, कोणी असू द्या, घरातले तुमचे कोणी असू द्या, त्यांनी जरी ही सेवा केली तरीही चालेल। तुम्हाला जर अडचण आली तर तुमची ती सेवा घरात कोणीही केली तरीही चालणार आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही ही पूजा तुम्ही करू शकता। वेळेचा काहीही बंधन नाही। कामावर जाऊन येऊन करता येईल का, जायच्या आधी करता येईल का, असे प्रश्न असतील तर ती मी अगोदरच सांगते की तुम्ही केव्हाही करू शकता, काहीही हरकत नाही। सत्यनारायण पूजा करायला, पौर्णिमेचं सत्यनारायण पूजा करायला पहिल्याच दिवशी थोडा वेळ लागणार आहे, कारण की आपण जी मांडणी करणार आहोत ती पहिल्या दिवशी करायची आहे। आणि त्यानंतर रोज रोज एकच आहे, तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत। जी फुलं तुम्ही वाहिलेली आहे ती फुलं बदलायची आहे फक्त।
ज्यावेळेस आपण फुलं ठेवणार ती आदल्या दिवशी ठेवलेली म्हणजे एक दिवस अगोदरची ठेवलेली फुलं तुम्ही काढून घ्यायची आणि नवीन फुलं तुम्हाला व्हायची आहेत. बस रोज रोज पूजा मांडणी काढायची नाही. पहिल्याच दिवशी वेळ लागणार, इतर दिवशी तुम्ही, मला तरी वाटतं की अर्ध्या तासात ही पूजा होऊन जाईल, अर्ध्या तासाला कमी पण जास्त नाही. तर तुम्हाला समजलं असेल की रोज तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे. आता तुमच्या नेमकं सेवेमध्ये बसल्यानंतर जर तुम्हाला अडचण आली तर ही सेवा जे अध्याय वाचणारे अध्याय तुम्ही दुसरी कोणाकडनंही वाचून घेतले घरात तरीही चालणार आहे. आणि तुमच्या मनाप्रमाणे 5, 7, 11, 21 जेवढे दिवस तुम्हाला जमेल तेवढे दिवस तुम्ही हे सत्यनारायण कराच, पण करा. आता दुसरा प्रश्न असा असेल की सत्यनारायणाला रोज रोज प्रसाद बनवायचा का? तर हो, रोज रोज प्रसाद बनवायचा. अगदी छोटीशी वाटी प्रसाद बनवा, पण रोज बनवा. एकदाच बनवून ठेवू नका. रोज तुम्हाला ताजा प्रसाद बनवायचा आहे आणि तो प्रसाद फक्त आपल्या घरातले जे आहेत त्यांनीच खायचा आहे, बाहेरच्यांना द्यायचा नाही. अगदी तुमची जी सासरची मंडळी आहे तीच माहेरची आली तर त्यांनाही तो द्यायचा नाहीये. जेथे तुम्ही राहता तेच व्यक्ती त्यांनाच तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे, म्हणजे तुमच्या घरातलेच. आई वडील, भाऊ मुलं एवढेच चालतील. आता बघा, त्यानंतर महिलांना सांगायचं झालं म्हणजे तुमचे भाऊ चालणार नाही, मिस्टरांचे भाऊ चालतील. आता बघा, त्यानंतर आता हे जे सत्यनारायण आहे हे करायचं कसं. सुरुवात तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं, फरची आपली जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची, त्यावर चौरंग ठेवायचा. चौरंग ठेवल्यानंतर तोही स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला सफेदच वस्त्र ठेवायचं आहे. चौरंग किंवा पाठ जे असेल ते हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सफेद वस्त्र ठेवायचं आहे. आता वस्त्र हे सफेदच घ्या आणि नवीन घ्या, वापरलेलं घेऊ नका. नवीन वस्त्र घ्या, नवीन शुभ्र सफेद वस्त्र घ्या, दुसऱ्या रंगाचं घेऊ नका. ते घेतल्यानंतर त्याच्या चौरंगाच्या बाजूने आंब्याचे 4 डहाळे लावायचे आहेत. आता आंब्याचे 4 डहाळे नाही भेटले, एक एक पान चारही बाजूने तांदूळ ठेवून खोचलं तरीही चालणार आहे, काही हरकत नाही. तेही नाही जमलं तर काहीच हरकत नाही. त्यानंतर चौरंगावर मधोमध तुम्ही गहू ठेवा. गहू किती घ्यायचे तर साधारण 2 वाट्या किंवा पावशरचं माप तुम्ही घेतलं तरीही चालेल, अर्धा किलो घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्यावर तुम्हाला स्वच्छ धुतलेला तांब्या ठेवायचा आहे. त्या तांब्यावर स्वस्तिक काढून घ्या, 5 बोटं काढून घ्या कुंकवाचे. आणि त्यानंतर जे पाणी आपण त्याच्यामध्ये भरून घेतलंय, तांब्यामध्ये पाणी जे घेतलंय त्या पाण्यामध्ये 1 रुपया म्हणजे 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 1 फूल, अक्षदा, हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि त्या तांब्यामध्ये तुम्हाला आंब्याचे 5 पानं घ्या किंवा खाऊचे पानं जे असतात ना ते 5 पानं घेतले तरीही चालेल. आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला तांदळाने भरलेलं जे छोटं तांब्याचं ताट असतं ते ठेवा. नसेल तर तुम्ही छोटी अशी डिश घेतली तरी चालेल आणि त्याच्यावर तुम्हाला त्या तांब्यावर ठेवायचं आहे. त्याच्यावर आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं आहे. ही सगळी मांडणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे सत्यनारायणाचा फोटो असला पाहिजे, तो सुद्धा तुम्हाला चौरंगावर जिथे तुम्ही पूजा मांडली त्याच्या मागच्या बाजूने उभा करायचा आहे. सत्यनारायणाच्या फोटोला हार लावू शकता किंवा फुलं वाहू शकता. त्यानंतर जी खाऊची पानं असतात एकावर एक असं जोडपान करायचं आहे आणि असं 3 ठेवायचे आहेत. म्हणजे पहिलं जोडपान, दुसरं जोडपान आणि तिसरं जोडपान. त्याच्यावर 3 सुपाऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि या 3 सुपाऱ्यापैकी पहिली सुपारी जी असते ती गणपती बाप्पाची असते, दुसरी जी असते ती आपल्या कुलदेवतेची असते आणि जी तिसरी असते ती वरुण देवतेची असते. तर अशापैकी या 3 सुपाऱ्या असतात. यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते. हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी आपल्या केंद्रामध्ये सत्यनारायण पोथी मिळते, ती तुम्हाला घ्यायची आहे. 1 मिनिट मी दाखवते. तर इथे बघा, हे सत्यनारायण पूजा विधी या पद्धतीचं मिळतं. तर याला ग्रंथ म्हणायचं आहे, पुस्तक म्हणू नका. कितीही केलं तरी त्याची ख्याती खूप मोठी आहे आणि त्याचा प्रभाव खूप आहे, म्हणजे खूप प्रभावी हा ग्रंथ आहे, म्हणून याला ग्रंथच म्हणायचं आहे. आणि तुम्हाला मी जसं दाखवलं, लागलंच तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या केंद्रात तुम्हाला मिळेल किंवा आपल्या जिथं पूजा साहित्य मिळतं ना त्या ठिकाणी विचारलं तरीही मिळेल. स्वामी समर्थांच्या केंद्रात नक्की मिळेल.
त्याच्यामुळे जवळपास कुठे असेल तर त्यांना दाखवून तुम्ही घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने ज्यावेळेस तुमची पूजा होईल त्या पद्धतीने मी पूजा दाखवली ती झाल्यानंतर तुम्हाला आरती घ्यायची आहे। सत्यनारायणाची आरती तिथेच दिलेली आहे, शेवटच्या पानावर ती म्हणायची आहे आणि नैवेद्य पण ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने ही सत्यनारायणाची पूजा पूर्ण होते आणि ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं। पहिल्याच पूजेला तुम्ही बघायचं आणि दुसऱ्या दिवसापासून एकदम म्हणजे पंचोपचार पूजा करायची आणि आरती करायची आणि शिऱ्याचा प्रसाद तुम्हाला रोज ठेवायचा आहे, रोज बनवायचा आहे। छोटी वाटी बनवा पण रोज बनवा। आता अशा पद्धतीने ही सगळी पूजा करायची आहे आणि हे तुम्हाला जमेल तितकंच अशा पद्धतीने ही सगळी तुम्हाला पूजा करायची आहे। रोज तुम्हाला जमेल म्हणजे जेवढे दिवस करायची तेवढा दिवस करा आणि ज्यावेळेस उद्यापन करायचं आहे त्या उद्यापनाच्या आधी एक गोष्ट सांगते की रोज पूजा करताना ती फुलं बदलायची आणि ज्यावेळेस ती पानं आपण ठेवलेली आहे 3 सुपाऱ्यांच्या खाली ती जर सुकली 2 दिवसाला 3 दिवसाला किंवा 4 दिवसाला जेव्हा सुकेल त्यावेळेस ती बदलून घ्यायची आहेत। आणि जर तुम्हाला वाटतंय गव्हामध्ये अचानक पाणी सांडलं किंवा काही झालं तर तेही बदललं तरी चालेल, पूजा उचलायचीच नाही असं नाही, त्याच्यामध्ये काही खराब झालं तर ते तुम्ही बदलू शकता। त्याबद्दलही मी तुम्हाला व्हिडिओ नक्की करेल की उद्यापन कसं करायचं आहे किंवा ती पूजा उचलताना काय काय करायचंय, कारण आता जर मी सांगितलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आणि त्याच्यामुळे मग आपल्याला काय होतं बघायचा पण कंटाळा येतो। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।